कोणी? तर आज आपण मराठी शिकणार आहे। मराठी या विषयाअंतर्गत मी तुम्हाला काही प्रश्न विचारते। मला सांगा तुम्ही किती वाजता उठले आज? तुम्ही चहा दूध किती कप पिला? मग त्या दुधासोबत तुम्ही किती बिस्किटे खाल्ली? मग तुम्ही सकाळी आज उठल्यानंतर काय केलं? तुमच्या घरी आज झाडांना किती फुले लागलेली आहे? सगळ्यांना प्रश्न पडला आहे ना की टीचर काय विचारत आहे म्हणून। तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काही सतत मोजत असतो। म्हणजे आता किती वाजले, किती झाले, हे काय झालं, हे किती वाजता झालं, म्हणजे आपण सतत काहीतरी वाचत म्हणजे गणन करत असतो। गणना करणे म्हणजे वाचणे, मोजणे, ठीक आहे। तर मग तीच आज आपली पोयम आहे, चला मोजूया। ही आज आपली पोयम आहे। तुमचं नाव काय आहे आपलं? चला मोजूया। चला तर बघ एक पोयम आपण अभ्यासू आज। मोजू चला अंक मदतीला, एक कान कपाला, दोन कान माणसाला, तीन चाके रिक्षाला, चार पाय हत्तीला, पाच बोटे पायाला, सहा कोण षटकोनाला, सात रंग इंद्रधनुचे, आठ पाय कोळ्याचे, नऊच्या पोळे मोजायला, शून्य घेऊ सोबतीला। ही काय आहे? पोयम आहे, पोयम आहे ही। आणि इथे काय दिलेलं आहे? आपल्याला मोजायचं आहे। तर चला अजून एकदा परत बघू। मोजू चला काय म्हणत आहे आपल्याला? मोजू चला आपल्याला काय करायचं आहे? मोजायचं आहे। अंक घेऊन मदतीला, मला सांगा बिना अंकाने आपण मोजणार आहे का? बिना नंबर शिवाय आपण मोजू शकतो का? काहीच नाही। जर आपल्याला नंबरच माहित नसणार तर मग आपल्याला काहीच मोजता येणार नाही ना, आपण काहीच मोजू शकत नाही। तर आपल्याला काय घ्यायचं आहे मदतीला? अंक म्हणजे नंबर घ्यायचे आपल्याला मदतीला। मोजू चला अंक घेऊन मदतीला, काय घ्यायचं आहे मदतीला आपल्याला? अंक। एक कान कपाला, हा कप दिसत आहे, मला माहिती आहे सगळ्यांना कप, सगळ्यांच्या घरी कप आहे आणि सगळे कपाने काय पित असतात? चहा पित असतात किंवा दूध पित असतात। तर ह्या कपाला किती कान असते? एक कान असतो। मला सांगा कोणाच्या घरी कपाला दोन काने आहे का? नाही ना, एकच कान असतो कपाला। इथे म्हटलं आहे एक कान कपाला, दोन कान माणसाला। चला सगळे आपल्या कानाला हात लावा। किती कान आहे तुम्हाला? दोन कान आहे की नाही? कुणाला चार तर नाही, सगळ्या माणसांना दोनच काने आहे ना। दोन कान माणसाला, तीन चाके रिक्षाला। आता आपण फिरायला जातो किंवा बाहेर कुठे जातो तर आपण कशाने जात असतो? रिक्षाने जात असतो, ऑटो रिक्षाने जातो ना। मग आपण त्या ऑटो रिक्षाला बघतो, त्या ऑटो रिक्षाला किती पाय असतात? तीन चाके रिक्षा, तीन चाके असतात। किती चाके असतात ऑटोला? तीन चाके असतात। तीन चाके रिक्षाला, तीन चाके हा रिक्षा दिसत आहे, या रिक्षाला तीन चाके आहे। चार पाय हत्तीला, आणि हा हत्ती दिसत आहे सगळ्यांना, मला माहिती आहे सगळ्यांनी हत्ती बघितलेला आहे। जर कोणी नसेल बघितलं तर टीव्ही मध्ये सुद्धा आपल्याला हत्ती दिसतो। हत्तीला किती पाय असतात? चार पाय असतात। कोणी पाच पायाचा किंवा सहा पायाचा हत्ती बघितलेला आहे का? नाही। किती पाय असतात हत्तीला? चार पाय हत्तीला, एक दोन तीन चार पाय असतात। छोटीशी शेपूटवाला हत्ती, आणि त्याचे कान कसे असतात? मोठे आणि त्याला पाय किती असतात? चार। कोणी सांगितलं पाच? नाही, चार पाय असतात हत्तीला। पाच बोटे पायाला। मग सगळ्यांनी आपले आपले पाय बघा, आपल्या पायाला बघा किती बोटे आहेत सांगा मला। प्रत्येकाच्या पायाला किती बोटे आहे? पाच बोटे आहे। एक दोन तीन चार पाच। प्रत्येकाने आपले पाय बघायचे। किती बोटे आहे तुमच्या पायाला? पाच बोटे आहे की नाही? चला मोजा मग। एक दोन तीन चार पाच, म्हणजे प्रत्येकाच्या पायाला किती बोटे आहे? पाच बोटे पायाला। सहा कोण षटकोनाला, षटकोन दिसत आहे, या षटकोनाला किती कोण आहे? सहा। एक दोन तीन चार पाच सहा कोण षटकोनाला। सात रंग इंद्रधनुचे। मग आपण बघत असतो की पाऊस येत असते आणि पावसानंतर काय होत असतो? थोडा जेव्हा पाऊस संपल्यावर इंद्रधनुष्य दिसत असते आपल्याला। पावसाळ्यामध्ये अनेकदा आपल्याला इंद्रधनुष्य दिसते ना आकाशामध्ये, आपण
4 5 6 7 8 8 पाय कोणाचे 9च्या पुढे मोजायला. मग आता आपल्याला 9च्या पुढे 9च्या समोर काय येत असतो? काय येत असतो सांगा? अगदी बरोबर 9च्या समोर काय येत असतो? 10 येत असतो. मग त्याच्या पुढे आपल्याला मोजायला काय करावं लागेल? शून्याची मदत घ्यावी लागेल की नाही? बिना शून्याने 10 येणार आहे का? नाही. तो तर 1 होणार. म्हणजे आपली उलट गिनती सुरू होणार. म्हणजे 1 कान कपाला होणार. मग त्याच्यासाठी आपल्याला शून्य घ्यावं लागणार आहे की नाही? तर मग 9च्या पुढे मोजायला 9च्या समोर मोजायला आपल्याला काय करावं लागेल? शून्याची मदत घ्यावी लागेल. अगदी बरोबर. म्हणजे ह्या शून्यावरून आपण काय करू शकतो? पुढचे जे नंबर आहेत ते मोजू शकतो. 9च्या पुढे मोजायला शून्य घेऊ सोबतीला. आपल्याला कशाची सोबत हवी आहे आता? शून्याची सोबत हवी आहे. कारण बिना शून्याने 10 होणार का? नाही. तो तर 1च होऊन जाणार ना. मग जेव्हा शून्य लागत असतो त्याच्यानंतर काय होत असतात? नंबर वाढत असतात समोर. आणि जसं नंबर वाढतात तसं आपण अजून पुढे पुढे मोजू शकतो. 9 नंतर 10, 10 नंतर 11, 11 नंतर 12. त्यापुढे तर तुम्हालाच येते ना. चला, समजली की नाही सांगा मला ही पोयम, की अजून एकदा बघायची आपण? कळली ना सगळ्यांना? तर मग मला आता सांगा. चला आपण मोजूया. चला घ्या इकडे मोजू आपण. मी सांगणार नाही, तुम्ही मोजायचे. आता सांगा मला हे किती आहे? 1 2 2 आहे. मग इथे लिहायचं 2. मला सांगा हे किती आहे? मोजा मोजा. 1 2 3 3. हे किती आहे? 1 2 3 4 4. 1 2 3 4 5 5. 1 2 3 4 5 6 7. किती आहे? 6 आहे का? परत एकदा 1 2 3 4 5 6 7. 7 की 6? 7. 1 2 3 4 5 6 7. परत एकदा 7. अरे वा, 7. मग सगळ्यांना मोजायला गंमत वाटली? मजा आली की नाही सगळ्यांना मोजायला? मोजू चला, मोजू चला. जे आपण मोजत असतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काहीतरी मोजत असतो. अरे इतने बजे ये करना है, इतने बजे वो करना है, आज पता है मैंने 2 चॉकलेट खाया, आज पता है मैंने 3 चॉकलेट खाया. आपण म्हणत असतो ना, आपल्या फ्रेंड्स सोबत बोलत असतो आपण सतत. म्हणजे आपण काय करत असतो? सतत काहीतरी मोजत असतो. मोजायला प्रत्येकाला मजा आली की नाही सांगा मला? आवडलं? मोजायला मजा आली सगळ्यांना? तर असंच काय करायचं आहे? आपल्याला सतत मोजत राहायचे आहे. आणि आपण जे आज हे नंबर शिकलेले आहेत या पुढचे नंबर आपल्याला काय करायचे आहे? परत एकदा शिकायचे आहे. सगळ्यांना समजलं ना? ठीक आहे.